चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ। तर इथं असं सुनबाईने भांडे वगैरे आवरले, गॅस ते क्लीन केलेलं आहे आणि बाहेर अंधार आहे। रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि मी इथं तांदळाचं मला ध्येन आलं तर छान उद्या पापड्या बनवायच्या आहे। त्यासाठी मी घेतले 2 किलो रेशनचा तांदूळ, जुना तांदूळ आहे आणि चाळणीने छान असा हे करून घेते मी। तर ही बारीकेची चाळण आहे, बाजरी चाळायची, तर त्याने काही खाली पडत नाही। तर बघा अशी घाण मग स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने आणि रात्रभर ठेवायचं। चला आता 2-3 पाण्याने धुवून घेते। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण जुना तांदूळ आहे। इथं झालेले तांदूळ धुवून भरपूर घाण पाणी निघतं। आता हे पण वतून देणार आहे मी आणि नंतर तर इथं 2 किलो तांदूळ आहे, तर इथं कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता, पण मी रेशनचेच करते, छान होतात पापड्या। परत आपण रात्रभर ठेवू। सकाळी भेटू। बघा इथं झाकून ठेवलं मी, पाणी भरपूर घेतलं आहे। आता आपण याचे सकाळी पापड बघणार आहे। चला भेटू सकाळी। चला रात्री तांदूळ ठेवले होते आपण भिजत, बघू छान भिजले आणि मी एक रात्रभरच ठेवते। छान छान भिजता बघा, भुगा होतो। आता पाणी काढून आणि सुकून घ्यायचे फॅन खाली। बेडशीट टाकून घेतलंय फॅन खाली आणि हे तांदूळ फॅन खाली सुकवायचे। सकाळचं असं छान आवरून झालेलं आहे फ्रेश। चला सगळ्यांना शुभ सकाळ। तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर चला आता छान तांदूळ भिजलेले आहे आणि आपल्याला बेडशीटवर सुकट टाकायचे। परत 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेतले। आता बेडशीटवर सुकट टाकत नाही, या तांदळाला सुकवते नाही तर पापडांना तडे जातात। तर इथं तांदूळ सुकून दळून आणले आणि चाळून घ्यायचे, गिरणीतून आले तर तांदूळ बघा असं निघते घाण। पीठ झालेले चाळून। तर आता हे माप आहे आपलं, 1 पातेलं म्हणजे थोडं रिकामं आहे, त्याच्यात 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे, उकळून गरम करायला ठेवायचं। मग त्यात आपल्याला खिशी घ्यायची। आता मी पीठ यात ओतून घेते आणि आपल्याला माप घ्यायचं आहे पाणी। पातेलं परत पाणी ओतून घ्यायचं। छान उकळी आली का मग बाकीचे आपल्याला काय पदार्थ टाकायचे ते टाकायचे, मसाले। इथं पीठ चाळून झालेलं आहे। आता आपल्याला इथे घ्यायचे मसाले। चला आपण काय काय घेतलेलं आहे टाकायला तर बघू पापडामध्ये। तर इथं चवीप्रमाणे आधी मीठ, हिंग आहे, तीळ किंवा हवरी, गावठी तीळ आहे आमच्याकडे असे मिळतात, तर तीळ किंवा हवरी। इथं जिरे, पापडखार आणि ओवा। तर सगळं निवडून घ्यायचं। इथं आता पीठ आपलं चाळून ठेवलेलं आहे। तर आपण 1.5 पातेलं पाणी ठेवलं होतं, तर अर्धा पातेलं पाणी गरम झालेलं काढून घ्यायचं आहे आणि 1 पातेलं पाण्याचीच आपल्याला खिशी घ्यायची आहे। तर पाण्याला उकळी आली का अर्धा पातेलं काढून घेऊ आणि मग बाकीच्या याच्यात आपण हे सगळं टाकून आणि मग खिशी घ्यायची आणि मग वाटलं तर गरम पाणी थोडं थोडं टाकत राहायचं। थोडी उकळी येऊ देऊ। पाण्याला उकळी आली आहे, तर इथं मी अर्धा पातेलं आधी काढून घेतलं। मग लागलं तर आपण टाकणार आहोत, परत सगळं टाकून घेतलं। थोडं तेल इथं उकळी येऊ देऊ थोडी, 2 मिनटं झाकण ठेवते। उकळी आली आता आपल्याला पीठ टाकून वाफेवर ठेवायचं आहे 10 मिनटं। नंतर आपण खिशी घेणार आहे।
उकळी आली आहे तर पीठ आपल्याला थोडं थोडं टाकून द्यायचं आहे. चला इथं पीठ मी टाकून देते. सगळं छान पसरून ठेवायचं. मिस्टर घेत आहे खिशी तर ते मदत करताय. छान एकसारखं करून घ्यायचं. वास तर खूप छान येत आहे. बघू आता पापड कसे होत आहे. चला मी खिशी घेते. आधी मिस्टरांनी थोडी हलवून दिली. छान एकजीव करून घ्यायचा. नंतर वाफेवर ठेवायची डाळ. चला इथं थोडं पाणी टाकलं मी गरम. आपण बाजूला ठेवलं होतं ते एक 7 ते 8 मिनटासाठी आणू आपण याला. राहू देऊ 7-8 मिनटासाठी. गेली आपली खिशी आणि इकडं चालू आहे पिशवीत काढून त्याच्या आपण थोडं मळून घ्यायचं आणि मग लाट्या बनवायच्या. आणि इकडं मशीन आहे तर मशीननी बनवणार आहे मी. इकडं साडी आथरलेली आहे. साडीवरच करायचं आहे. नंतर मग थोड्या सुकल्या का गच्चीवर नेऊन टाकायच्या. पिशवीत टाकून पीठ मळून घेतोय. छान पिशवीत मळून घेते सोनबाई. प्लेन करायचं पीठ म्हणजे छान गोळ्या येतात. आणि हिंगामुळे छान कलर आला. पिवळा पिवळा, जास्त पिवळा नाही, जास्त क्रीम कलर आला. गोळ्या करून पापड करायचे मशीनवर. तर आपण लाटण्याने पण लाटू शकतो. चला छान निघताय पापड. छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या. मशीन तर तुम्ही इथं अंगठ्याने पण करू शकता मस्त. पण आता माझ्याकडे मशीन आहे किंवा लाटण्याने पण छान येतील. आणि असं करून घ्यायचे पापड आणि छोटेच करायचे. तर छान होत आहे बघा. छान झाला पापड. कलर पण छान आला, येलो येलो. तर चला इथं पापड तर छान निघतं बघा. मस्त झाले. नक्की करून बघा या पद्धतीने. चला आता करून घेतो. चला इथं गच्चीवर पापड टाकले होते आपण पलंगावर आणून. छान वाळले. छान कलर आला आहे. 2 ते 3 दिवस छान वाळून द्यायचे. आपले तांदळाचे पापड वाळून छान पिवळा कलर आला आहे. पापड छान कुरकुरीत. आवाज येत असेल तुम्हाला. उन्हाळा जास्त आहे तर फॅनचा आवाज येतोय आणि पापडांचा येतोय. छान छोटे छोटेच बनवले. पण आता बघू आता तळून कसे होत आहे. छान झाले. इकडं चाळणी ते पापड तळायची तयारी. बस पापड तळून बघू. तेल तापलेलं आहे. बघा किती छान फुलताय. आणि नक्की करून बघा. सफेद सफेद होत आहे. तर बघा ही साईज आणि ही साईज किती दुप्पट फुगले. 3 पट फुगले पापड. चला पापड तळून बघू. किती छान फुलत आहे. आणि नक्की करून बघा. अजून झाल्या नसेल रेसिपी तर आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर याच पद्धतीने छान तळून घेते मी आता. आणि बघा किती फुलत आहे आणि सफेद सफेद होत आहे. तर नक्की करून बघा. तर बघा 5च पापडांमध्ये आपलं ताट भरलं आहे. मी तुम्हाला आता साईज दाखवते. तर बघा हा पापड किती छोटा बनवला आहे आणि याची साईज बघा तर किती मोठी झाली आहे. तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर चलो बाय. शुभरात्री. गुड नाईट.